काय वापरलं जायचं तर पळसाच्या पानाची पत्रावळ जी तुकोबारायांच्या काळात वापरली जायची, माऊलींच्या काळात वापरली जायची, त्या पत्रावळीचं या ठिकाणी आम्ही वितरण करतो आहोत की जेणेकरून वारी मार्गावरचं जे काही प्रदूषण होतंय हे प्रदूषण पूर्णपणे थांबलं पाहिजे, त्यासाठी हा उपक्रम आहे। रामकृष्ण हरी थम्स क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता मंचाचे आमचे अध्यक्ष प्रशांत अवचट आणि त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी, मी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। जे ईश्वरी कार्य आहे हे ईश्वरी कार्य हे आमचं थम्स क्रिएटिव्ह सांस्कृतिक मंडळ पर्यावरण दक्षता मंच हे करत आहे। दरवर्षी आत्तापर्यंत 8 कोटीपेक्षा जास्त पानाच्या पत्रावळ्यांचं वितरण या ठिकाणी केलं गेलेलं आहे। त्याचबरोबरीनं सगळ्या वारी गेल्यानंतर वारीच्या मागून या सगळ्या पत्रावळ्या आणि कचरा गोळा करून त्या पत्रावळ्या आणि कचऱ्याचं खत निर्माण करून पुन्हा त्या शेतकऱ्यांना ते खत वापस निःशुल्क वितरण करण्याचं एक महान कार्य हे दक्षता मंच आमचं करता आहे। यांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि तमाम वारकरी मंडळींना मी आग्रह करतो की थोडासा खर्च जास्त होईल, परंतु आपण प्लास्टिक आणि थर्माकोलच्या कुठल्याही प्रकारच्या पत्रावळ्या आणि द्रोण आपण वापरू नये। पानाच्या पत्रावळ्या आणि द्रोण आपण वापराव्यात, कारण ही आरोग्यासाठी, निसर्गासाठी, पशुपक्ष्यांसाठी आणि जनावरांसाठी सुद्धा ही पानाची पत्रावळी ही खूप चांगली आहे। या बाकीच्या सगळ्या पत्रावळ्यांमुळे मनुष्याबरोबरच गायींचं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला हत्याचं पाप लागू शकतं आणि हे जर का टाळायचं असेल तर आपण सगळ्यांनी या निसर्ग वारीला प्रतिसाद देऊन पानाच्या पत्रावळ्या आणि द्रोणांचा उपयोग आपण सगळ्यांनी करावा हे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। बोला कुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सनातन हिंदू धर्म की जय।